संविधान हे खरं तर आपला हा ग्रंथ आहे भारताचा आणि तो खऱ्या अर्थानं भाजपने जपण्याचं काम केलं हे वेळोवेळी सिद्ध झालं. संविधानाचं चिरफाड करण्याची सुरुवात कोणी केली असेल तर इंदिरा गांधींच्या पासून झाली हा इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसने दोनदा पाडण्याचा प्रयत्न केला. भारतरत्न सुद्धा काँग्रेसला देता आला नाही, तो भाजपने केला. मातंग समाजाला इतिहासात पहिल्यांदा विधान परिषदेवर बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. नमस्कार. महा MTB मध्ये आपले स्वागत. मी सुहास शेलार. कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत आणि अविनाश सूर्यवंशी. लोकसभेला संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे भाजपला मोठा फटका सहन करावा लागला. या नॅरेटिव्हला ब्रेक देण्यासाठी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी राज्यभर बहुजन संवाद यात्रा काढली. या यात्रेमुळे विधानसभा निवडणुकीत कसा फायदा झाला हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत भाजपचे आमदार तथा SC समाजातील एक युवा आणि आश्वासक चेहरा असलेले आमदार अमित गोरखे. सर, स्वागत आहे. नमस्कार. तुमच्याविषयी जेव्हा माहिती चाळत होतो आम्ही, तेव्हा असं एक लक्षात आलं की वृत्तपत्र विक्रेता ते आमदार असा आपला प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे तुमची यशोगाथा ऐकायला आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल. सर्वप्रथम मला आपल्या चॅनलच्या वतीनं इथे आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी खरं कृतार्थ आहे आणि मी आभारही मानतो. आणि पेपर विक्रेता ते आमदार खरं तर माझ्यासाठी हे स्वप्नवत होतं, कारण 2010 पासून मी भारतीय जनता पार्टीचं सातत्यानं काम करतोय आणि 2-3दा अशी वेळ आली की विधानसभेमध्ये महायुतीमुळं, महाआघाडीमुळं माझं तिकीट त्या ठिकाणी कट झालं. एकदा लोकसभेसाठीही नाव आलं असताना तिथेही तसंच झालं. पण काम करत राहणं हे कायमस्वरूपी ठेवलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे संस्कार दिले त्याप्रमाणे काम करत राहिलो आणि ही संधी भारतीय जनता पार्टीने आमचे श्रेष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीसजी, माननीय बावनकुळेजी यांनी दिली आणि खरं नवचैतन्य संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालं. म्हणजे फक्त भाजपमध्ये नाही तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातही नवचैतन्य होतं. नवचैतन्य हा शब्द मी खूप ह्यांनी वापरतोय. त्याचं कारण असं आहे की अनेकांनी ही मला संधी मिळाल्यानंतर तिथे जाऊन अनुसूचित जमातीतील खास करून मातंग समाजातील लोकांनी त्यांच्या नेतृत्वानं सांगितलं की आपल्या पक्षाने का नाही दिलं आणि आता दिलं पाहिजे. मातंग समाजाला इतिहासात पहिल्यांदा विधान परिषदेवर बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रभर मला ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स दुसऱ्या दिवशी मला मिळाला, ज्या दिवशी मी शपथ घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं फटाके वाजवणं असेल किंवा अनेक गोष्टी घडल्या, त्यातनं मला लक्षात आलं की अरे समाज महाराष्ट्रभर खूप मोठा आहे आणि सुदैवानं आधी मी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष काही महिने होतो. त्या दरम्यानही ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे महाराष्ट्र मला कल्पना होती. बहुजन संवाद यात्रा तुमची महाराष्ट्रभर फिरली. नेमकी किती गावं फिरलात, किती तालुके, किती जिल्ह्यामध्ये ही यात्रा फिरली आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा कसा फायदा झाला? खरं तर ज्यावेळेस माझी नियुक्ती झाली आणि नियुक्तीनंतर मला ज्या पद्धतीनं आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की आपल्याला संपूर्ण समाजामध्ये जाऊन आपल्याला समाजाला नेमकं अपेक्षित काय हे सांगितलं पाहिजे आणि संविधानाचा नॅरेटिव्ह जो काँग्रेसने खोटा पसरवला आहे त्याची खऱ्या अर्थाने चिरफाड करावीच लागणार आहे. आणि म्हणून मी लगेचच दौरा बहुजन संवाद यात्रा या शीर्षकाखाली चालू केला आणि मलाही कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या भागात मी जाईल. 22 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये मी महाराष्ट्रभर गेलो. 50 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मला जाता आलं. खास करून ज्या पट्ट्यांमध्ये, ज्या मतदारसंघांमध्ये अनुसूचित जातीचा प्रभाव आहे, मग त्यात मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, चर्मकार समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, छोटे छोटे मादिगासारखे गट असतील, अशा मतदारसंघांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सभा घेणं आणि त्या वस्तींमध्ये जाणं आणि त्या वस्तींमध्ये जाऊन तिथल्या लोकांना काय अपेक्षित आहे हे विचारणं, हे मी सातत्यानं काम केलं आणि मलाही आश्चर्य वाटलं की माझ्या ह्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये माझी गाडी जी 10,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग करावी लागते, तिला 3दा सर्व्हिसिंग करावं लागलं. म्हणजे ॲव्हरेज मी 30,000 पेक्षा जास्त किलोमीटर हा माझा प्रवास झाला. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणांमध्ये मी गेलो, म्हणजे मला अजूनही आठवतंय की अहिल्यानगर, नगर जिल्ह्यातील एका वस्तीमध्ये मी गेल्यानंतर त्या ठिकाणची असलेली परिस्थिती
आणि त्या परिस्थितीतनं लोकांना कशा पद्धतीनं खोटं सांगितलं गेलं होतं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मांडलं आणि भाजप त्याचं अ, कशा पद्धतीनं चिरफाड करते हे खोट्या पद्धतीने सांगितल्यानंतर ज्यावेळेस लोकांना खरी गोष्ट मी सांगत होतो आणि त्यांना कळलं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसने दोनदा पाडण्याचा प्रयत्न केला. भारतरत्न सुद्धा काँग्रेसला देता आला नाही, तो भाजपने केला. अशा अनेक गोष्टी आपण त्यांना पटवून दिल्या, सांगितल्या आणि लोकांना त्या आवडल्याही. जे खरं आहे ते पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादानेच हे मला मिळालं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं रिझर्व्हेशन दिलं आणि त्या रिझर्व्हेशनचा फायदा मलाही झाला म्हणून मी खऱ्या अर्थाने या समाजात काम करू शकलो. अशा पद्धतीने मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न केला आणि अगदी इलेक्शनच्या 2 दिवस आधी माझा जो दौरा 1.5 महिन्याआधी चालू झाला होता, तो मी संपवला. तुम्ही संविधानाचे अभ्यासक आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो. खरोखरच संविधान बदलणं शक्य आहे? संविधान बदलणं शक्य नाही. कारण ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेसच्या संपूर्ण टीमनं भारत हा सगळ्यात मोठा लोकसंख्येच्या दृष्टीने, भौगोलिक दृष्टीने सगळ्यात मोठा प्रदेश असताना, आज आपल्या संविधानाचा अभ्यास इतर देश येऊन करतात. खरं तर संविधान बदलणं शक्य नाही. म्हणूनच ज्यावेळेस इंदिरा गांधींना इलाहाबाद कोर्टनी सांगितलं, की आपण चुकीच्या पद्धतीनं प्रशासन हँडल केलंय आणि प्रशासनाचा दुरुपयोग करून तुम्हाला पुन्हा एकदा पंतप्रधान व्हायचंय म्हणून त्यांच्यावर 6 वर्ष ही निवडणुकीची बंदी आली होती. त्यांना कोर्टाने खडसावलं होतं. त्यानंतर त्यांनी ती आणीबाणी जाहीर केली आणि आणीबाणी जाहीर करून संपूर्ण भारताची कशा पद्धतीने त्यांनी पिळवणूक केली हा इतिहास आहे. पण मग त्या संविधानात नसताना अशा प्रकारची आणीबाणी लावणं आणि अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे संविधानाचं चिरफाड करण्याची सुरुवात कोणी केली असेल तर इंदिरा गांधींच्या पासून झाली. हा इतिहास आहे. हा इतिहास लोकांना माहीत नाहीये. आत्ता काँग्रेसचे युवराज बाहेर देशात जाताना तिथे सांगतात, की अनुसूचित जाती जमातीतील आम्ही आरक्षण कमी करू. आणि मग आपला जो आमचा सगळा आवडता रंग आहे, निळा रंग असलेलं संविधान लाल रंगाचं दाखवून कोरी पानं दाखवली जातात. त्याच्यातनं त्यांचं इंटेन्शन क्लिअर होतं. जे संविधान खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, तेच संविधान कशा पद्धतीनं चुकीचं आहे आणि कशा पद्धतीनं आम्ही त्याचं वाट लावू शकतो, हे काँग्रेस परिवारानं, गांधी परिवारानं सुरुवातीपासून दाखवलंय. त्यामुळे हे संविधान सहजासहजी एवढं सोपं नाहीये आणि संविधान हे खरं तर आपला हा ग्रंथ आहे भारताचा आणि तो खऱ्या अर्थानं भाजपने जपण्याचं काम केलं हे वेळोवेळी सिद्ध झालं. लोकसंख्येच्या दृष्टीने मातंग समाज हा अनुसूचित जातीमधला क्रमांक 2 चा समाज आहे. पण आजवरचा इतिहास बघता राज्यसभा किंवा विधान परिषद या समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही. तुमच्या माध्यमातून ही पहिली संधी या समाजातल्या व्यक्तीला मिळालेली आहे. पण आजवर या समाजाकडे इतकं दुर्लक्ष का झालं असं तुमचं मत आहे? एकतर मातंग समाज हा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा हिंदू मातंग समाज म्हणून ओळखला जातो. दुसरा हा समाज अत्यंत परिपक्व आणि शांतताप्रिय समाज आहे. हा अग्रेसिव्ह समाज नाही. फक्त महाराष्ट्रातच नाही तर तुम्ही कर्नाटकमध्ये गेला तिथं या समाजाला मादिगा म्हणून म्हटलं जातं. त्या बाजूच्या कर्नाटकमध्ये पण उपमुख्यमंत्री पद पण मादिगांनी घेतलेलं आहे किंवा पंजाबमध्ये आहे. इतर राज्यातही हा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत मॅक्सिमम सत्ताकाळ हा काँग्रेसचा होता आणि मग काँग्रेसच्या सत्ताकाळामध्ये त्यांना कधीही वाटलं नाही, की मातंग समाजातला एखादा परिपक्व नेता, परिपक्व तरुण, तरुणी ह्या विधान परिषदेवर असावी किंवा राज्यसभेवर असावी किंवा माननीय शरद पवारांनाही कधी वाटलं नाही. कारण फक्त या समाजाचा वापर करून घेणं, शेवटच्या क्षणी त्यांना भूलथापांना त्यांच्यासमोर देणं आणि त्यांना आपल्याकडे आकृष्ट करून घेणं, काहीतरी देऊ म्हणून त्यांचा वापर करून घेण्याचं काम ह्या काँग्रेसने गेले 60 वर्ष केलं. पण आता पहिल्यांदाच असं घडलं, की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं मातंग समाजाशी भरपूर काही दिलं. म्हणजे फक्त विधान परिषदच नाही, की एवढ्या वर्ष ज्यावेळेस 2014ला अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये 650 कोटीचा भ्रष्टाचार झाला काँग्रेसच्या काळात. ते महामंडळ चालू करण्याचं काम असेल, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, लहुजींचं स्मारक असेल, ही सगळं कर्तव्य पार पाडलीत. म्हणजे ही कर्तव्य आधी काँग्रेसला दिसली नाहीत का? मी कर्तव्य शब्द हा मुद्दामून उच्चारतो कारण हे कर्तव्य आहे. म्हणजे मी त्याचा काही डिंडोरा पिटत नाही, की आमच्या सरकारनं महामंडळ किंवा हे कर्तव्य होतं. कारण समाजाप्रती कर्तव्य असणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं काम आहे आणि ते राज्यकर्त्यांना कधीच दिसलं नाही.
आज अण्णाभाऊ साठेंचं स्मारक होतंय, लहुजींचं स्मारक पुण्यामध्ये होतंय. ही स्मारकं होत आहेत, पण स्मारकाच्या मागे पण मोठी गणित आहेत, की गणित कशाचं आहे, तर या एस-सी समाजाला, मातंग समाजाला खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, यात पुढे आणणं आहे. कारण स्मारकं तयार होत असताना त्या स्मारकाचा जर आराखडा पाहिला, तर एक शैक्षणिक उन्नतीचा आराखडा त्या ठिकाणी आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की काँग्रेसनं आणि इतर सर्व पक्षांना मातंग समाजाला फक्त आणि फक्त वापर केला. पण तेच भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये अनेक चांगली समाजोपयोगी कामं ह्या समाजासाठी झालेली आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा उल्लेख तुम्ही केला. तुम्ही या महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्याआधी 8 ते 9 वर्ष हे महामंडळ बंद होतं. त्या महामंडळाला पूर्वस्वरूप तुम्ही प्राप्त करून दिलं. तो प्रवास कसा होता? आणि सध्या या महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या उन्नतीसाठी कशाप्रकारे काम केलं जातं? अण्णाभाऊ साठे महामंडळ ज्यावेळेस मला मिळालं, तर साधारण 3 महिन्याचाच कालावधी मिळाला. त्यातला 1 महिना आचारसंहितेमध्ये गेला आणि नंतर सरकार आल्यानंतर कंटिन्यूशन होईल हीच सगळ्यांची आशा होती. माननीय देवेंद्रजींनी पण सांगितलं होतं. पण त्यावेळेस जो काही राजकीय कलह त्यावेळेस झाला, उद्धव ठाकरे मी त्यावेळेस सोडून काँग्रेसचा हात पकडला आणि त्यामुळे ते महामंडळ तेवढाच काळ मिळाला. पण त्या त्या काळामध्ये मला महामंडळ ऑनलाईन करता आलं. जो भ्रष्टाचार म्हणजे अर्ज घ्यायला पण भ्रष्टाचार व्हायचा, की अर्ज जो तिथं ₹30 ला मिळायचा तो बाहेर 3,000 ला विकला जायचा. त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने ते महामंडळ कसं आणता येईल त्यावेळेस प्रयत्न केला. त्याचबरोबर दिल्लीतलं जे NSFDCचं कर्ज प्रकरणं बंद होती ती चालू करण्यासाठी आपण त्यावेळी प्रयत्न झाला. ते आता त्या NSFDCचे लोन प्रकरणं चालू झालेली आहेत. त्यामुळं जो बेस होता तो बेस करण्यासाठी 3 महिने कालावधी कमी पडला. पण आता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते महामंडळ चाललंय. माझा प्रयत्न हाच राहील, की त्या महामंडळाला आता येणाऱ्या काळामध्ये 1,000 कोटीपेक्षा जास्त निधी त्या ठिकाणी आणता येईल का, यासाठी माझा प्रयत्न असेल. सारथी आणि बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना करण्यात तुमचा महत्त्वाचा वाटा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून तुम्ही या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था नेमकं कशाप्रकारे काम करते? तर बार्टी पण चांगल्या पद्धतीनं काम करत आहे, करतीये. पण बार्टीच्या माध्यमातनं तेवढा टक्का आमच्या समाजाला मिळाला नाही, हे समाजाचं पूर्ण गाऱ्हाणं होतं. आणि ज्या पद्धतीनं महात्मा फुले महामंडळ आहे किंवा चर्मकार महामंडळ आहे, अशाच धर्तीवर आमच्या समाजासाठी पण आरटी असावी, ही एक निर्णय शासनानं चांगल्या पद्धतीनं केला. माननीय देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथजी शिंदे असतील, माननीय अजितदादा पवार असतील, यांनी तो निर्णय घेतला. ह्याला मी एकटाच नाही तर अनेक वर्षापासूनची चळवळ आणि चळवळीतला प्रत्येक नेता याला खऱ्या अर्थानं जबाबदार आहे आणि त्यांच्या ह्याच्यामुळं झालंय. मी तर समजा निमित्त ठरलो आमदार झाल्यानंतर मला आमदारकीचा फायदा पार्टी आणण्यासाठी करता आला. कारण आमचे सकल मातंग समाजातले अनेक नेते त्यासाठी प्रभावीपणे काम करत होते. विष्णुभाऊंसारख्या अनेक नेत्यांनी अगदी पायाला फोड येऊस्तोपर्यंत आंदोलनं केली. बकडं मिळालं पाहिजे, आरटी मिळाले पाहिजे. पण ती आरटी झाली आणि मला विशेष आनंद आहे. आरटीची स्थापना करण्यामध्ये ज्यावेळेस जी-आर काढण्याचा विषय होता, त्यावेळेस त्या ठिकाणी माझी आमदारकी झाल्यानंतर त्याचा उपयोग त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी मी आरटीसाठीही जो प्रयत्न अनेक वर्षापासून करत होतो आणि मी आमदार झाल्यानंतर पहिलंच काम माझ्याकडनं माझ्या कारकिर्दीत सोनेरी अक्षरात लिहावं ते म्हणजे आरटीची स्थापना हे होतं आणि 1 ऑगस्टला ती आरटीची स्थापना झाली. अ, मातंग समाजामधून आजवर एकही आय-एस अधिकारी घडलेला नाही आणि असे आय-एस अधिकारी घडवण्यासाठी तुम्ही विशेष मेहनत घेत आहात. याविषयी थोडक्यात माहिती. आरटीची स्थापनाच त्यासाठी झालेली आहे. मी प्रत्येक माझ्या आता संवाद दौऱ्यामध्ये मी लोकांना सांगत होतो आरटी म्हणजे काय? आणि आरटीची स्थापना आपण कशासाठी केली? अण्णाभाऊ साठेंच्या नावाने असलेले रिसर्च सेंटर आपण एज्युकेशन हब व्हावं आणि प्रत्येक मतदारसंघातनं, प्रत्येक जिल्ह्यातनं किमान 50 मुलं त्या ठिकाणी आय-एस होण्यासाठी, आय-पी-एस होण्यासाठी, तहसीलदार होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी यावीत, या इंटेन्शननी आत्ता प्रचार-प्रसार झाला आणि प्रत्येक मतदारसंघातले ज्यांना ग्रॅज्युएशनला चांगले मार्क्स आहेत, ज्यांना होतकरू आहेत, ज्यांना वाटतं की आम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करू शकतो, अशा मुलांना तिथं प्रवेश देण्यात येईल आणि माझं विशेष लक्ष असेल की आरटी ज्या पद्धतीनं काम करते त्यात प्रवेश व्यवस्थित चाललेत का? त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळतायत का? आणि दरवर्षी किमान आरटीच्या स्थापनेनंतर माझं असं मत आहे की माझ्या ह्या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किमान 50 ते 60 आय-एस ऑफिसर तिथनं व्हावेत आणि एज्युकेशनमध्ये माझं आपल्याला कल्पना असेल की सगळ्यात मोठं काम माझं हे शैक्षणिक क्षेत्रात आहे. त्यामुळे माझा पहिला कल तोच असेल की माझ्या समाजाचा जी पोकळी आहे, जी विधान परिषदेला आमदार म्हणून मी भरून काढली, तीच पोकळी
IAS ऑफिसर आपल्या समाजातले घडवून मी नक्की भरून काढेल आणि हे माझं पहिलं ध्येय असेल. घरकुल योजनेची मर्यादा वाढवण्यासाठी तुम्ही मोठा पाठपुरावा केला होता. आता याला मंजुरी मिळालेली आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांना याचा कसा फायदा होतो? मी खरं तर संवाद यात्रेमध्ये मी पाहिलं, की ज्या ग्रामीण भागात जायचो त्या ठिकाणी चांगली गोष्ट अशी होती, की शौचालय बऱ्यापैकी माननीय मोदीजींमुळं प्रत्येक घरात शौचालय अशा पद्धतीने झालं होतं. पण 1.5 लाख येणारा हा निधी एखाद्याचं घर बांधायला हा तुटपुंजा होता. त्यामुळे प्रत्येक लोकांची अशी अपेक्षा होती, की हा निधी वाढला पाहिजे आणि ते प्रकर्षानं मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठपुरावा करून त्यांना सांगितलं आणि खास करून ग्रामीण आणि शहरी भागातला हा निधी वाढवला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण प्रयत्न केला आणि त्यानंतर लगेचच त्याची वाढवून मर्यादा 2.5 लाखापर्यंत झाली. 2.5 लाखाची 5 लाखापर्यंत करण्याचा प्रयत्न नवीन सरकार आल्यानंतर नक्की आपला असेल. कारण एखादं घर बांधायचं झालं, ज्या पद्धतीनं सिमेंट, विटांचे रेट्स वाढले, 1.5 लाखात घर होणं शक्य नव्हतं. पण आज लोकांचं आणि गरिबांचं, वंचितांचं घर बांधण्यासाठी घरकुलची जी मर्यादा आहे, ती वाढवण्याचं काम माझ्याकडनं झालं. त्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे, की ह्या सगळ्या गोरगरिबांचा आशीर्वाद या सरकारला 100% मिळतील. आरक्षणामध्ये अ, ब, ड अशी वर्गवारी करावी अशी मागणी तुम्ही सातत्याने केली होती. सुप्रीम कोर्टाने त्याला अनुकूलता दर्शवलेली. नेमकी आरक्षणात वर्गीकरणाची गरज का आहे? एकतर आरक्षणात वर्गीकरण व्हावं ही महाराष्ट्रातल्या फक्त मातंग समाजाचीच नाही, तर मातंग समाजाबरोबर असणारे चर्मकार समाज असतील आणि वाल्मिकी समाज असेल, हे सगळ्यांचीच कारण मला अनेक चर्मकार समाजाची मंडळी येऊन आमदारांना भेटून गेली, वाल्मिकी समाज येऊन गेली, ढोर समाजाशी भेटून येऊन गेली आणि प्रत्येकाचं असं म्हणणं होतं, की तुम्ही ॲज अ लीडर म्हणून करा आणि सुदैवाने कोर्टाचा निर्णय 1 ऑगस्टलाच आला. पण वर्गवारी का असली पाहिजे? तर साधं उदाहरण आहे. सगळ्यात पहिलं आरक्षण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांनी दिलं आणि शाहू महाराजांनाच एकदा ते घोड्याच्या तबेल्यामध्ये चारा जात असताना एका त्यांच्या सहकाऱ्याने विचारलं, की "तुम्ही आरक्षणमध्ये हे का करता? की आरक्षण सगळ्यांना आपण देतोय, पण मग हे आरक्षण तुम्ही 50% देताय. मग 50% आरक्षणमध्ये आपण वर्गवारी किंवा प्रत्येकाला पोचावं म्हणून देताय, याचं कारण काय?" त्यावेळेस त्यांनी सांगितलं. सगळे घोडे असे तबेलेला बांधलेले होते आणि त्यांनी चारा त्यांना न देता मध्ये ठेवला आणि सगळे घोडे सोडून दिले. त्यातला जो तगडा घोडा आहे, तो आला आणि त्यांनी सगळा चारा खाऊन टाकला. दुबळ्या घोड्यांना खाऊच दिलं नाही. तर एक्झॅक्टली आरक्षण तेच आहे, की आरक्षण आता दिलं गेलं. पण आरक्षण दिलं गेल्यानंतर ते सर्व समूहांपर्यंत समसमान पोहोचलं नाही. ज्यांना पोहोचले तेच पुढे चाललेत, पण ज्यांना पोहोचलेलं नाही, त्यांना पोहोचवण्यासाठी हे अबकड आरक्षण आहे. मी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला उदाहरणासह सांगितलं. त्याचं कारण असं आहे, की ज्या पद्धतीनं आरक्षणामध्ये अ, विशिष्ट समाजाला ते दिलं गेलं आणि विशिष्ट समाजाचाच फायदा झाला. जर आपण बार्टीमधनं पण जर आपण माहिती काढली, तर एक विशिष्ट समाजाचेच अधिकारी झालेत. कारण ठीक आहे, त्यांचं स्किल असेल, त्यांनी तो अधिकार मिळवला. पण मग तो अधिकार जर त्यांनी मिळवला असेल, ते सेटल झाले असतील, तर इतर वंचित लोकांना तो मिळाला पाहिजे म्हणून अबकड आरक्षण झालं पाहिजे आणि ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला. त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्र शासनाचा मी प्रचंड मोठा पाठपुरावा करेन आणि मी अत्यंत अभिमानानं सांगेल, की त्या ठिकाणी आमदार झाल्याचा जो फायदा आहे, तो खऱ्या अर्थानं ह्याला झाला आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, की ज्यावेळेस तो शेवटचा क्षण होता, आचारसंहिता कधी लागेल, निवडणूक लागेल, अशा क्षणी अत्यंत मोठा पाठपुरावा करून त्या ठिकाणी तो जी-आर काढण्याचं काम माझ्याकडनं झालं आणि आता एक समिती गठीत करण्यासाठीचा जो जी-आर होता, अगदी 3 दिवस आधी तो जी-आर निघाला आणि आता ती समिती महायुती सरकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि मला अभिमान आहे. सगळ्यांनी तर याचा पाठपुरावा केलाच, पण शेवटचा जो महत्त्वाचा भाग होता जी-आर काढण्याचा, त्याला माझे हात लागले. मला दिलेल्या आमदारकीचा त्याला फायदा झाला आणि आज म्हणून ती समिती गठीत झाली. त्याचा फायदा येणाऱ्या काळात नक्की होईल. भाजपात शेटजी आणि भटजींचा पक्ष आहे असं विरोधक सातत्याने आरोप करत असतात. तुमचं या बाबतीत काय मत आहे? विरोधक शेवटी विरोध करतच असतात आणि शेठजी-भटजी मला कधीच जाणवलं नाही आणि शेठजी-भटजीचा जर हा पक्ष असता, तर एखाद्या शेठजीलाच खऱ्या अर्थाने ही विधान परिषद मिळाली असती. पण आज अनेक उदाहरणं आहेत. मग आमच्याकडे असलेलं अमर साबळेंचं उदाहरण असेल किंवा नांदेडमधले आपले आत्ता खासदार झालेले आमचे मित्र त्यांचं उदाहरण असेल. अशा अनेक उदाहरणं आहेत, की खऱ्या अर्थानं वंचित घटकातील लोकांना त्या ठिकाणी येऊन भारतीय जनता पार्टीनं समसमान अधिकार दिलेत आणि चांगला न्याय दिलाय आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी या सगळ्या गोष्टी बघून भाजप न्याय देतं. त्यामुळं शेठजी-भटजी हे फक्त विरोधकांना बोलण्याचा भाग झाला.
तर खरं तर आता मी असं म्हणेल की काँग्रेस हा शेडजींचा पक्ष आहे, कारण विधान परिषद तुम्हाला वंचितांना देता आली नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं हा अंत्योदयापर्यंत काम करणारा पक्ष आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालंय आणि येणाऱ्या काळातही सिद्ध होईल. अनुसूचित जातीमधल्या काही पोट जाती आहेत ते आजही आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचवण्यासाठी तुमचं धोरण काय असणार आहे? आज 59 जाती अनुसूचित जातीमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जी नावं आपण कधी पाहिली नाही, अशा प्रकारची बऱ्याच जाती आहेत. तर माझा प्रयत्न असाच राहील, की त्या 59व्या जातीपासून ते काम चालू करायचं. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अतिवंचित जो समाज आहे त्याला ह्या आरक्षणाचा फायदा होईल, त्याला ह्या आर-टीचा फायदा होईल, त्याला ह्या एज्युकेशनमध्ये फायदा होईल. त्याचा थोडावर रिसर्च करून त्याचे टापू शोधणे, की कुठल्या टापूत तो समाज आहे, कुठल्या टापूमध्ये नाहीये. अशा प्रकारचं काम सध्या मी चालू केलेलं आहे आणि हे गव्हर्नमेंट आल्यानंतर त्याच्यावर जास्त प्रकर्षाने काम करून या 59 जातींना शैक्षणिक उन्नती, सामाजिक उन्नती कशी आपल्याला करता येईल यावर माझा भर असेल. स्किल डेव्हलपमेंट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेंड्यावरचा प्रमुख विषय आहे. अशा वेळी अनुसूचित जाती आणि विशेषतः मातंग समाजामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काय धोरण आहे तुमच्याकडे? एकतर स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. आपल्याला कल्पना असेल की कुठलीही मोठी इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीमध्ये पूर्वी जे व्हेंडरशिप असायची, ती व्हेंडरशिप सगळ्यांनाच मिळायची. पण त्याच्यामध्येही आरक्षण हं. माननीय मोदी सरकारने दिलं आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे फक्त मातंग समाजच नाही, चर्मकार समाज, बौद्ध समाज, इतर सर्व समाजांनी याचा फायदा घेतला पाहिजे. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की अशा प्रकारचे ज्यावेळेस जी-आर निघतात, ते खालपर्यंत पोहोचत नाहीत. मग ते पोहोचवण्याचं काम आपण ह्या सर्व अनुसूचीच्या महामंडळाच्या माध्यमातून 100% करूयात. माझं असं म्हणणं आहे, की मी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा एस-सीचा एक फोरम तयार करेन. ज्या फोरमच्या माध्यमातून हे सगळे एस-सी व्यावसायिक असतील, व्यावसायिकदृष्ट्या एकत्र आले पाहिजे आणि ज्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला आरक्षित गोष्टी आहेत, त्या आरक्षित त्यांना पोहोचवणं आणि पोहोचवल्यानंतर त्यांना काम मिळवून देणं, हे काम जर आपण केलं, कारण लोकसंख्या ज्या पद्धतीनं वाढतीये, त्या पद्धतीनं आपल्याला रोजगार देणं खूप अवघड आहे. पण माझं असं म्हणणं आहे, की नोकरी मिळवण्यापेक्षा नोकरी देणारे आमची लोकं झाली पाहिजे आणि त्यासाठी माझा प्रयत्न असेल. शासनाच्या सगळ्या ज्या योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून तिथपर्यंत रोजगार पोहोचला पाहिजे आणि रोजगार पोहोचत असताना व्यावसायिक आमचे तरुण झाले पाहिजे यावर मला जास्त भर असेल आणि येणाऱ्या काळात त्यावर मी नक्की काम करेन. जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुख यांनी आपलं मंत्रिपद कापलं होतं असा गौप्यस्फोट अलीकडे नितीन राऊतांनी केलाय. काँग्रेसमध्ये असा वर्णभेद अजूनही चालतो, याबद्दल काय सांगा? नितीन राऊतांसारखा मोठ्या नेत्याचं मी अभिनंदन करेल. अभिनंदन याच्यासाठी, की जय भीम म्हटलं म्हणून आपलं मंत्रिपद गेलं आणि जय भीम ह्या शब्दात एवढी मोठी ताकद आहे. ती अनेक वर्षापासून कुठल्या कारणामुळे माझं मंत्रिपद राहिलं, हे ते बोलू शकले नव्हते. मला असं वाटतं, की त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा निवांत झोप आली असेल. त्याचं कारण असं आहे, की पहिल्यांदा त्यांनी त्यांची खंत बाहेर काढली. त्यांना झालेलं वेदना बाहेर काढल्या. ज्या जय भीमच्या नाऱ्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता नाहीशी झाली. ज्या भारतामध्ये अस्पृश्यता नाहीशी झाली. ज्या जय भीमच्या नाऱ्यामुळे आज अनेक म्हणजे ज्यावेळेस आम्हाला पाणी मिळत नव्हतं प्यायचं, त्या तळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय भीमचा नारा दिला आणि पाणी सगळ्यांसाठी उपलब्ध झालं. त्या जय भीमच्या नाऱ्यामुळं जर मंत्रिपद मिळत नसेल, तर याच्यासारखा दुर्दैवी घटना नाही आणि काँग्रेसचा कितीही वेळा निषेध केला, तरी तो कमी ठरणार आहे. जर तुम्ही जातीयभेद अशा पद्धतीने करत असाल आणि मग परत भारतीय जनता पार्टीला नावं ठेवत असाल, आज तुमचाच मोठा नेता, बौद्ध समाजाचा मोठा नेता हे खुलेआम सांगतोय. त्यामुळं ही गांधी घराण्याची परंपरा, ही काँग्रेसची परंपरा नेमकी कशा पद्धतीने चालते, हे खुलेआम त्यांनी सांगण्याचं काम केलंय. त्यामुळं आज सर्व ह्या जनतेला, अनुसूचित जातीच्या जनतेला, बौद्ध समाजाच्या जनतेला वेळोवेळी ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्यात आलेत आणि हे पसरवण्यात भाजपच्या विरोधी गैरसमज सगळे पसरवलेत आणि हे पसरवत असताना काँग्रेस किती अनुसूचित बरोबर आहे, हे सांगण्याचं काम, खोटं सांगण्याचं काम जे केलंय, त्याचा पर्दाफाश खऱ्या अर्थानं राऊत साहेबांनी केलाय आणि जय भीम हा शब्द असा आहे, की जो कोणी उच्चारला तर त्याला स्फूर्ती येते. पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्या जय भीमचा जर अशा पद्धतीनं जर त्यांना राग येत असेल, तर याच्यासारखं दुर्दैवी घटना नाही. तुम्ही बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहात आणि अनुसूचित जातीसाठी व्यापक काम करता आहात.
या सगळ्या कामाचा पक्षश्रेष्ठीने कधी कौतुक केलंय का या सगळ्या कामाचं? खरं तर मला पण मी एवढं फिरलो आणि मलाही असं वाटत होतं, की अरे मी खऱ्या अर्थाने करतोय, पण माझ्या नेत्यांनी ह्याचं कुठेतरी कारण शेवटी शाबासकीची थाप मिळणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. पण एक असा प्रसंग घडला, की मी नागपूरला ह्याच दौऱ्याच्या निमित्तानं असताना तिथे एक लाडकी बहिणीचा खूप मोठा कार्यक्रम होता आणि माझा दौरा संपला, संध्याकाळ झाली. मी म्हटलं, "आता तिथे लाडकी बहिणीचा प्रोग्राम मोठा चालू आहे म्हणून माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी भेटावं." मग त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी होते, माननीय मुख्यमंत्री होते, माननीय बावनकुळेजी होते आणि मग मी त्या स्टेजच्या एका कोपऱ्यात जाऊन बसलो आणि बसल्यानंतर मला देवेंद्रजींनी पाहिलं आणि त्यांनी बोलून घेतलं आणि खूप जोरात मिठी मारली. मला कळलंच नाही कारण नेहमीसारखे हं. देवेंद्रजी असं का वागतात? मग त्यांनी मला सांगितलं, "अरे तुझे दौरे खूप चांगले चाललेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. असंच काम करत जा." माननीय बावनकुळेंनी पण त्या दिवशी मला हातात हात मिळवून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अशा प्रकारचं अनपेक्षित मला ज्यावेळेस थाप मिळाली, त्यावेळेस मलाही आनंद झाला आणि मी आणखी उत्स्फूर्तपणे त्यानंतर दौरे आणखी स्पीडअप केले, आणखी काम केलं आणि मला आनंद आहे, की मी आज ज्या ठिकाणी गेलो, मग मी औशाला गेलो, मी मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी गेलो. मराठवाड्यामध्ये तर खूप वाईट त्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये जातीयवाद ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे, तो बघून मला खऱ्या अर्थानं वाईटही वाटलं. आणि मुंबईतल्या काही भागांमध्ये अजूनही ज्या ठिकाणी समाजाला, आमच्या समाजाला नाही, इतर सगळ्या समाजाला ज्या पद्धतीनं ज्या योजना पोहोचवण्यात खऱ्या अर्थानं आपण कमी पडतोय, त्या पोहोचवल्या पाहिजेत आणि योजनेच्या माध्यमातून वर पुढे गेलं पाहिजे हे जाणवलं. पण आज तिथल्या आया-बहिणींशी, माझ्या वयोवृद्ध लोकांशी मी ज्यावेळेस भेटलो, त्यावेळेस त्यांच्या खूप मोठ्या मागण्या नाहीत. घरकुलासारखी मागणी असेल, एखादं स्मारक अण्णाभाऊंचं असावं, एखादं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असावं किंवा वाल्मिकी समाजासाठी एखादं भवन असावं, अशा छोट्या-छोट्या मागण्या त्यांच्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळात नक्की प्रयत्न करेल आणि अशा प्रकारची प्रेरणा, शाबासकीची प्रेरणा ज्यावेळेस मिळते, त्यावेळेस माणूस डबल प्रेरणेने काम करतो. तेच माझ्या पक्ष करतंय, तेच माझे वरिष्ठ नेते करतात, याचा मला आनंद आहे. भाजपचा अनुसूचित जातीमधला एक युवा आणि आश्वासक चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातंय. अशा वेळी अनुसूचित जातीमधल्या सगळ्या जातींच्या उद्धारासाठी तुमचं व्हिजन काय असणार आहे पुढच्या काळातलं? मी मगाशीच सांगितलं, की येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जाती ज्या 59 जाती आहे, त्या 59व्या जातीपासून मी काम करेल. त्याचा एक एनालिसिस आराखडा मी तयार करेल. ज्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये त्या विशिष्ट जाती आहेत, त्याचा मी नक्की शोध घेईल आणि या जातींपर्यंत सगळ्या सरकारी योजना पोहोचवण्याचं काम आणि फक्त योजना पोहोचवण्याचंच काम नाही, तर त्या योजना अंमलात आणून त्यांना निदान व्यावसायिकदृष्ट्या परिपक्व करणं. म्हणजे मी बीडमध्ये एका गावी गेल्यानंतर एका रावटीमध्ये त्या ठिकाणी मला एक वाल्मिकी समाजाचं घर दिसलं. मी त्यांना भेटायला गेलो. कंदिलावर त्यांचं सगळं चालू होतं आणि त्यावेळेस त्यांना काय अपेक्षा होती? त्यांना 4 बकऱ्या अपेक्षित होत्या, एखादी गाय अपेक्षित होती. पण त्यांना हे माहीत नव्हतं, की आपल्याला अशा प्रकारच्या महामंडळांकडनं अशा प्रकारचा निधी मिळू शकतो. मी त्यांच्याकडनं नंबर्स घेतले आणि त्याचं एनालिसिस केल्यानंतर असं जाणवलं, की ह्या लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यात आपण कमी पडतोय. आणि मग ते पोहोचवण्याचं काम त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा लावून याचा डेटा एनालिसिस करून चांगल्या योजना, चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भर असेल. जास्तीत जास्त आपल्याला व्यावसायिकतेकडे वळा हा माझा नारा असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की या सर्व गोष्टींमध्ये त्या समाजातील, एस-सी समाजातील जास्तीत जास्त आय-एस अधिकारी, जास्तीत जास्त तहसीलदार आणि गव्हर्नमेंट अधिकारी व्हावेत यासाठी माझा कल असेल आणि त्यांना त्या दृष्टीनं आपल्याला शैक्षणिक मदत महामंडळाच्या द्वारे कशी करता येईल, आर-टी-बार्टीच्या माध्यमातून कशी करता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न असेल. त्यामुळे शैक्षणिक उद्धार, सामाजिक उद्धार आणि व्यावसायिकतेची जोड तरुणांमध्ये हा माझा प्रथम नारा असेल. मला अत्यंत आनंद आहे. आज माझ्या दौऱ्यामध्ये माझ्याकडे जास्तीत जास्त तरुण वर्ग आकृषित झाला. वयवर्ष 25 ते 40 मधले मॅक्सिमम तरुण त्या ठिकाणी आहेत. मी दिवाळीमध्ये एक संपूर्ण महाराष्ट्रात दौरा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या माझ्या त्या समाज बांधवांना एकत्रित करून मी त्या ठिकाणी फराळाचा कार्यक्रम ठेवला होता आणि अनपेक्षितरित्या त्याला 650 पेक्षा जास्त विविध प्रत्येक जिल्ह्यातली मंडळी आली होती. त्यामुळे हा दौरा खऱ्या अर्थानं सर्वांगाने चांगला ठरला असं माझं मत आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावी अशी मागणी कित्येक वर्षांपासून होते आहे. तुमच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा कशा पद्धतीने केला जाणार? यासाठी 100% माझ्याकडनं पाठपुरावा होईल. मी आपल्याला सांगू इच्छितो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा भारतरत्न देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या काळातच झालं होतं. तेही काँग्रेसला जमलं नाही. त्यामुळं मी स्वतःला नशीबवान समजतो, की आज मी या ठिकाणी आमदार आहे आणि त्या गोष्टीचाही पाठपुरावा माझ्याकडनं होणार आहे. कारण
अण्णाभाऊ साठेंचं काम खऱ्या अर्थानं आज ज्यावेळेस महाराष्ट्र ची निर्मिती झाली, एका पोवाड्यामुळे अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी जागृत झाला होता. त्यांचं साहित्य मराठी व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये खऱ्या अर्थानं प्रसिद्ध झालंय. त्यांचं साहित्य भारतामध्ये नाही तर रशियामध्ये पण त्यांच्या लँग्वेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी रशियामध्ये अण्णाभाऊंचा स्टॅच्यू बसवण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये झालं. त्यामुळे भारतरत्न हा दिला पाहिजे पूर्ण समाजाची काय तर संपूर्ण महाराष्ट्राची ही मागणी आहे आणि ते खऱ्या अर्थानं माझ्या कार्यकाळात मी पूर्ण करेल. जे 2 दिवसाच्या शाळेमध्ये गेले, त्या ठिकाणी शिकले आणि एवढं मोठं साहित्य त्यांनी निर्माण केलं. आज त्यांचं साहित्य सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि हे प्रेरणादायी साहित्य संपूर्ण जगभर आणि भारतभर पोहोचवावं लागेल आणि हेच पोहोचवण्यासाठी त्यांना भारतरत्न देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप सरकारच त्यांना भारतरत्न नक्की प्रदान करेल, अशी आशा ठेवून तेही माझ्या कार्यकाळात व्हावं यासाठी मी प्रयत्न करेल. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालेलं आहे. 23 तारखेला निकाल लागणार आहे. एक्झिट पोल दाखवतात की संमिश्र प्रतिसाद आहे मतदारांचा. तुमच्या मते राज्यात कोणाचं सरकार येईल? माझं वैयक्तिक मत असं आहे, की महायुतीचं सरकार येईल. त्याचं कारण असं आहे आणि एक्झिट पोल जरी काही म्हणत असेल, तरी माझं असं वैयक्तिक मत आहे, की साधारण भारतीय जनता पार्टी वैयक्तिकरित्या 105 ते 110 पर्यंत हा आकडा गाठू शकतो. 100ही क्रॉस करू शकते आणि वैयक्तिक माझं मत असं आहे, की 175 प्लस महायुती सरकार 100% होईल. कारण आत्ता आपला मतदार जागृत झालाय. 1995 नंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 65% मतदान झालंय आणि हे मतदान खऱ्या अर्थानं हिंदू जे जनजागृती झालेली आहे. लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी दिल्याप्रमाणे मिळाल्या आहेत. घरकुलच्या योजना असतील, अनुसूचित जातीच्या अनेक योजना असतील, या सगळ्यांचा परिपाक आणि केलेला परिपाक आहे. त्यामुळे 100% महायुती सरकार येतंय. आपल्याला कोणालाही बरोबर घ्यावं लागणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि 23 तारखेला 12 वाजेपर्यंत चित्र क्लिअर होईल. महायुती सरकार महाराष्ट्रात चांगल्या बहुमताने आलेलं असेल. तुमच्या म्हणण्यानुसार महायुतीची सत्ता राज्यात येणार आहे. अशा वेळी भाजपनं याआधी अनुसूचित जातीमधल्या अनेक घटकांना मंत्रिमंडळात समावेश केलेला आहे. विशेषतः मातंग समाजाच्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारतो. बरेच उमेदवार भाजपने दिलेले आहेत. मातंग समाजाचा प्रतिनिधी यावेळेस मंत्रिमंडळात दिसेल असं वाटतंय का? नाही, आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचं ज्या वेळेस सरकार आलं त्यावेळेस मातंग समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. दिलीप कांबळे जे आमचे होते आणि भारतीय जनता पार्टी त्या पद्धतीनं विचार करतच. पण ह्यावेळेस असेल नाही असेल हा सगळा मुद्दा त्यांचा आहे. पण समाज म्हणून आम्ही 100% मागणी करू. कारण कुठल्याही समाजाच्या ज्यावेळेस त्या ठिकाणी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं जातं, त्यावेळेस आणखी जोमाने काम त्या ठिकाणी होतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात हा 2 नंबरचा समाज असल्यामुळे या ठिकाणी 100% प्रतिनिधित्व मिळेल असं मला वाटतं. आणि हे मिळत असताना की म्हणजे मी बऱ्याच गोष्टी अॅनालिसिस करतो, की शेड्यूल्ड कास्ट एस-सीचं असल्यानंतर समाज कल्याणच मिळतं आणि समाज कल्याणात दिलं जातं. तर ह्याला पण मला असं वाटतं, की प्रत्येक माणसाच्या क्वालिफिकेशनवर आणि क्वालिटीवर ह्या गोष्टी ठरत असतात. त्यामुळे स्पेसिफिक असं मी सांगू शकणार नाही. पण येणाऱ्या काळात ह्या समाजाला 100% मिनिस्ट्रीमध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि देतील असं मलाही वाटतं. धन्यवाद सर, महा-एमटीबीशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते आमदार अमित गोरखे. अनुसूचित जातीमधल्या सर्व घटकांसाठी एक ठोस विजन घेऊन पुढच्या काळात वाटचाल करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा-एमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.